सॉरी, शी इज नो मोर. शमिकाला आम्ही वाचवू नाही शकलो. खोटं बोलताय तुम्ही. माझी माझी शमिका अशी सोडून नाही जाऊ शकत मला. अहो, आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न केला, पण आमच्या हातात काही नाही. नाही, अशी नाही सोडून जाऊ शकत. शमिका, शमिका, तू सोडून नाही जाऊ शकत मला. ते शमी, तू अशी नाही सोडून जाऊ शकत मला. मी तुझ्यासाठी मंदिरात गेलो होतो. पुजाऱ्यांना म्हटलं सुद्धा की माझ्या शमीला नका देऊ माझ्याकडसून दूर. ते म्हणाले देव ऐकतील सगळं. तू नाही जाऊ शकत माझ्या. शमी, आणि ती गेली गेली मला सोडून. तू रडू नकोस, तू माझी भावनी घे. देवा प्लीज, माझी शमिका मला परत दे. मी काय वाटेल ते करीन, पण तिला कधी उदास नाही राहू देणार. तिला राग येईल असं नाही वागणार कधी. माझ्याकडे काही नाही आहे रे तिच्याशिवाय, तिच्या प्रेमाशिवाय. ती काय वाटेल ते करायला तयार होईल, पण काय वाटेल ते घे माझ्याकडून, पण माझी शमिका परत दे देवा. तिच्या मागोमाग मी सुद्धा
नाही राहू शकत. शमिका, 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 बाप्पा प्रार्थना ऐकतो. मी पण केली आहे आणि तू पण केली आहेस. आता बाप्पा तुझी भावली तुला परत देईल. हॅलो. अभि, अरे आपली आपली शमिका शुद्धीवर आली आहे. हो रे, म्हणाले होते डॉक्टर, पण मग म्हणाले की आमच्या उपचारांच्या पलीकडे चमत्कार नावाची गोष्ट असते. आम्ही विश्वास ठेवतो त्याच्यावर. आणि तिचं हृदय बंद पडलं होतं, पण ते पुन्हा चालू करण्यात आम्ही यशस्वी झालोय म्हणाले. आणखी बरंच काय काय सांगत होते रे, पण मला फक्त एवढंच कळलंय की आपली शमिका शुद्धीवर आली आहे. अरे केव्हापासून चंदू तुला फोन करतोय, कुठे होतास तू? आता लवकर परत ये, लवकर ये बाबा. आई मी आलो आलो लगेच आलो. चंदू कशी आता ती? अरे अभ्या, काळजी नको करू, शांत हो. वहिनी बऱ्या आहेत आता, खरंच. मला डॉक्टर प्लीज एकदा भेटता येईल तिला? यंग मॅन सॉरी, तुम्ही आता आज जाऊ शकत. फक्त एकदा प्लीज डॉक्टर. अहो, जीवावरचा धोका टळला याचा अर्थ असा होत नाही. हा नाही, तुम्ही बरोबर म्हणताय, पण मी काही त्रास देणार नाही. मी अजिबात बोलणार नाही. प्लीज मला एकदा भेटू देतील. ओके, पण आत शांत राहायचं, कारण पेशंट आराम करतो.
देवा, माझी नाचून शुद्धीवर आली. मी केलेल्या पूजेची लाज राखलीस तू, गणपती बाप्पा. देवा, अभि आणि शमिकावर अशीच कृपादृष्टी राहू देत तुझी. आता एकत्र आण त्यांना, आणि कुठलंही संकट त्यांच्यावर किंवा या घरातल्या कुठल्याही व्यक्तीवर नको आणू. चल नम्रता, कहीं और जाके स्मोकिंग करते हैं. वैसे भी यहाँ स्मोकिंग करना अलाउड नहीं है. चल चल. अगं प्लीज मेघना, it's been more than 2 weeks now. Come on, yeah. Look at this. राहू देत ना तिला. आणि मेघना नको हाक मार. मेघना काकू हाक मारली. मेघना, तुला जर इतकीच गरज असेल पैशांची तर मी तुला एक मार्ग सुचवू शकते. म्हणजे खूप पैसे मिळवायचा एकदम सोपा मार्ग. हे बघ, आरामात एवढे सोपे तू फक्त ह्याच मार्गाने कमवू शकतेस. काही मेहनत करायची गरज नाहीये. Don't worry, she is out of danger now. अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. तसं काहीच काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्यापैकी कोणी एक माणूस रात्रभर यांच्याजवळ राहू शकतो, पण एका वेळी एकच माणूस. मी थांबतो डॉक्टर. ठीक आहे, एक नर्स 24 तास इथे असेल. काही लागलंच तर त्यांना सांगा. थँक्यू. अभि, डॉक्टर, चेक कितीचा म्हणालात? 5 लाख बरोबर ना? अभिजित येते. हा, पराभ्या, मी इथेच आहे वर का. रात्री बाहेर पुस्तकं घेऊन बसलोय. तुला काहीही लागलं तरी मला सांग, अगदी औषधं सुद्धा. तू धावपळ करू नकोस, ठीक आहे? चल, मी थांबतो. थँक्स. तू मरणाच्या दारातून परत आलीस, माझ्या हाकेला ओ दिलास. काही सेकंदांसाठी असं वाटलं होतं की संपलं सगळं. असं वाटलं की फार वाईट केले ग. गेले काही तास मला खूप वाईट केलं. आपण अशा गोष्टींचा कधी विचार नाही करत ना ग. मला कधी वाटलंच नाही आपल्याला कोणी सेपरेट करू शकेल. मी म्हणायचो ना तुला, मृत्यू सुद्धा आपल्याला दूर नाही करू शकत. असाच विचार करतो आपण. जे नाही आवडत ना ते नाही ठेवत मनात. पण आज एक गोष्ट मान्य करायची मला शमिका. मला वाटायचं मीच खूप प्रेम करतो तुझ्यावर, पण एक गोष्ट आज मला कळलीये. प्रेम वगैरे एकीकडे,
मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर, पण कणाकणानं मरत होतेस माझ्या समोर. तेव्हा काहीच नाही करू शकलो मी, काहीच नाही. मी देवळात गेलो, पूजा अर्चा केली, आरडाओरडा केला. आयुष्यात कधीच नव्हतं एवढा पॅनिक झालो ग. प्रॅक्टिकली यापैकी कशाचाही उपयोग नव्हता तुला वाचवण्यामध्ये. देवळात मारे वचन दिलं तुला, आयुष्यभर सांभाळ करेन तुझा म्हणून. आयुष्यभर. तडफडत होतीस रस्त्यात, काहीच नाही करू शकलो. एकेका श्वासासाठी झगडत होतीस, पण काय नाही करू शकलो मी. एक साधी गाडी नव्हती माझ्याकडे तुला हॉस्पिटलमध्ये उचलून न्यायला. जेव्हा इथे घेऊन आलो तुला, तेव्हा नकार दिला तुझ्यावर उपचार करायला. भीक मागत राहिलो मी. मग जयच्या शब्दाखातर त्यांनी उपचार केले. जेव्हा तुझ्यावर 5 लाख रुपयांचे उपचार सुरू होते, तेव्हा पूजा करत होतो मी 15 रुपयाच्या फुलांनी. मला माहिती आहे श्रद्धेत किंमत नसते महत्वाची, पण तुला वाचवायला माझी श्रद्धा नसती पुरली. फक्त तुला माहितीये इथे वेळेत आणलं नाही म्हणून तुझ्या जगण्याच्या आशा किती कमी होत्या. मामांनी असा 5 लाख रुपयाचा चेक दिला साईन करून, तो नसता तर मी नुसत्या नारळ आणि प्रसादाच्या बळावर तुला नसतो वाचवू शकलो. श्रद्धा एका ठिकाणी आणि हे हार्श रियालिटी एका ठिकाणी. शमिका, हे वास्तव मला ऍक्सेप्ट करावं लागेल. रस्त्यावर गाडी, ऑपरेशनचा खर्च, सगळा उपचारांचा खर्च, प्रत्येक वेळी मला कोणीतरी यांची वाट पाहावी लागली. मुद्दामून नाही, परिस्थिती तशी होती. पॅरालाइज झालो होतो, पॅरालाइज्ड. तुला सुखी ठेवण्यासाठी, तुझ्या आनंदासाठी, तुला वाचवण्यासाठी सुद्धा जर मला कोणाची तरी वाट पाहावी लागत असेल, तर मी काय करतोय लाईफ मध्ये? नाही डिझर्व करत तुला. नुसतं मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्याबरोबर कायम असेन असं म्हणून नाही भागत. प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा काय केलं? लोकांच्या तोंडाकडे बघत राहिलो. उद्या लग्न झाल्यावर हेच करणार, लोकांकडे मदत मागणार. एक गोष्ट कळली आहे मला, प्रेम करतो ना तुझ्यावर, आता ते सिद्ध करून दाखवायची वेळ आली आहे. जे काही ऐशोआराम तू घरी सोडून आलीयस ते माझ्या घरामध्ये आणत नाही. तोपर्यंत तुझ्याशी लग्न करणार नाही.